येणार साजा, वाट पाहते मी ग येणार साजन माझा. कोण आलं? कोण आहे? कोण आपण? मी तुमच्या नवऱ्याचा जोडीदार. आव कोण तुम्ही? बाहेर वा, बाहेर वा. मी तुमच्या नवऱ्याचा मित्र आहे. हा का? हा. असं असं या ना, या ना, मग या ना. कुठून आले तुम्ही? मी अमेरिकेवरून आलो. अमेरिकेवरून? हो हो. अरे बापरे, अमेरिकेवरून आले तुम्ही? हो अमेरिकेवरून आलो. अरे बापरे, बसा बसा. काय नाव तुमचं? माझं नाव बबनराव हिंडफिरे. बबनराव हिंडफिरे? हो हो. असं. मग तुम्ही अमेरिकेला आहे का? अमेरिकेला आहे मी कामाला. हा का? हा हा हा, माझे मिस्टर पण तिथंच आहे ना मग. हो हो हो. आम्ही दोघं एकाच कंपनीत आणि एकाच ठिकाणी कामाला आहे. हा का? अरे बापरे, मग तुम्ही काम काय काढलं नेमकं? काम असं काढलं, तुमच्या नवऱ्यानं काही सामान दिलं ना, हा हा मी आता घरी आलोय. हा, असं असं. मग तुमच्या नवऱ्यानं सामान दिलं हा तर ते मला म्हण एवढं माझ्या बायको द्या. हा का? हा. अरे बापरे, ते आता सण आलाय ना जवळ, हा हा. त्याच्यामुळं काही दिलं असेल त्यांनी, साडी वगैरे. काय दिलं ते मी नाही पाहिलं काही, हा हा. पण मग आणलं तुमचं. बरं झालं, बरं झालं. तुम्हाला काही चहा पाणी वगैरे? चहा नका मला. हा. काय झालं, खूप ऊन लागत आता. हो हो. चहापेक्षा मग थंड वगैरे घे. हा का? थंड घे. तुम्ही मध्ये सरबत पील असं केलं तर. ते थंड ना, मी ते थम्सअप आणून ठेवते घरात, पण आता काहीच नाहीये. जाऊ द्या, नसलं तर काही नाही. बरं बरं. मग तुम्ही माझ्या नवऱ्याच्या कंपनीत कामाला आहे का? संगत. अहो संगत म्हणजे तुमच्या नवऱ्याचा मी वारला साहेब आहे. हा का? हो. बापरे. त्यांचं पेमेंट वगैरे राहत ना, हा. ते माझ्याच हातात राहत. हा का? हो. कोणाचं किती टाइम बदला, कोणाचं काय ते मीच टाकीतो. हा का? अरे बापरे. हा. त्यांना 20,000 पगार आहे हा. आणि मला 1,00,000 रुपये पगार आहे. 1,00,000? हो. अरे बापरे. हा, त्यांना 20,000 आहे. हा, मला 1,00,000. मग मी ते कॉम्प्युटर वगैरे चालतो ना. हा का? हा. मी थोडं तुमच्या नवऱ्यापेक्षा 1 वर्गानं जास्त हुशार आहे. हा हा, दिसत ते तुमच्या पाहून. नवरा म्हणा साहेब तुम्ही भारतामध्ये चालले हा. तर मग एवढं सामान माझ्या बायको द्या. हा, नाही बरं झालं. तुम्ही एवढे मोठे साहेब, आमच्या गरीबाच्या घराला तुमचे पाय लागले, त्याचा लय आनंद झाला मला. अहो तसं काही नाही हो. हा. गरीब काय मोठा काय, हे फक्त मन झाली. तुम्हाला एवढे 1,00,000 पेमेंट आहे तरी तुम्हाला काहीच गर्व नाही, अहंकार नाही का? माझ्याकडे खूप खूप पैसा आहे. हा. पैसा एवढा आहे का पैसा कोणाला द्यावा हे कळा नाही. अरे बापरे. हे बा, माझं लग्न व्हायला नाही, पोरं नाही, बायको नाही, कोणी नाही. हा का? लग्न नाही होईल का? नाही अजून. बापरे, मग तुम्ही एवढे महिन्याला 1,00,000 रुपये कमी द्या, मग एवढा पैसा काय करते? अहो पैसा काय करत्या, पैसा भरपूर उधळ येतो. उधळ येतो म्हणजे कुठं उधळ येते? अहो 1,000 आणि 2-2 हजाराचा निस्ता चाप येतो. हा का? बापरे. 2-2 हजाराचा चाप येतो. 5 स्टार हॉटेल मध्ये जेवण करतो. हा का? बापरे. डान्स बार मध्ये जातो, नुसते असे बंडलच उडीतो. हा. मग हा पैसा ठेवायचा कुठं? जीवाची अशी मौज मजा करतो, खूप आनंद घेतो. बापरे. असं आहे मा. हा का? हा. मग हा, आता तुमचं लग्नच होईल नाही म्हणल्यावर एवढा पैसा मग तुमच्या जीवनासाठी नाही, मग कोणासाठी? मग आमचं पण हे घर भाड्याचं आहे ना, यांना जास्त पगार नाहीये
हा. मग हे लोन आहे घराचं. असं असं. हा, हा म्हणजे 20 लाख रुपये लोन आहे बँकेचं. घरावर. हा, हो, मग लई हो. मग तेवढे पैसे येते तेवढे असेच जात्या. असेच जाते. तुम्हाला एक विचारू का? हा. राग नाही ना येणार? नाही नाही, त्याच्यात काय राग आहे. मग तुमचा नवरा इकडं अमेरिकेला राहतो, हा. मग तुम्हाला काही ध्यान बिन नाही येत का हो? ध्यान हा, कशाचं? तुमच्या नवऱ्याचं हो, मग येतं ना. येत. आता शेवटी तो माझा नवरा आहे ना हो. हम्म. मग ध्यान तर येणारच ना. मग एवढ्या मोठ्या घरात तुम्ही एकट्याच राहता का? हा, मग आता कोणाला आणायचं जोडी? बरोबर आहे. मग तुम्हाला ध्यान रोज येत का कधी मध्ये येत? आव, तर नवऱ्याचं ध्यान म्हणलं रोजच येणार ना. बरोबर आहे. मग आता नवऱ्याला कोणी विसरतं का? नाही नाही. मग पण मग आता काय करायचं? काढायचं एक एक दिवस असाच, नाही का? नाही काढला. एवढ्या लांब जाऊन कसं राहायचं? मी बीड आपलं एवढंच घर आहे स्वतःच, नाही का? नाही, तुमची थोडी मजबुरी आहे. हा. असं आहे. शांताबाई, हा. मग तुमचा नवरा इड नाही हा. हा, आणि मला बायको नाही, हा. मग मी इकडं तिकडं पैसा उधारितो. हे बा डान्स बारला, हा. मोठमोठा हॉटेलला, हा. हा, आणि 2-2 हजाराचा चहा पितो. बरोबर. एवढा पैसा उधळायचा हा. इकडं तिकडं. तो पैसा मी मग तुम्हाला दिला असता हो. मला? हो, तुमची थोडी मजबुरी आहे ना. हा, मजबुरी तर आहेच आहे. पण मग असं कोणी कोणाला पैसे थोडंच वाटतं. अहो, पण त्याला एक कारण आहे ना. बर का शांताबाई, हा. मी पैसा देईल, हा. पण त्याच्या बदल्यात मला तुम्ही काय द्यायचं? तुम्हाला हा, म्हणजे तुम्हाला काय पाहिजे मग? आता पा विचार करा. अहो, तुम्ही मोकळं बोला ना. मला काय राग नाही येणार. तुम्हाला काय पाहिजे सांगा ना मग. मोकळं बोलू का? हा. तुम्ही नाही का असं नवरा बायको सारखं करते? हा. ते जर दिलं तर मग पैसा मी देणार तुम्हाला. हा का? हा, बाबा 2 लाख रुपये देऊ राहिला मला. माझी तर अडचण आहेच आहे. नवरा लवकर लवकर येत नाही. काय करावा? काय म्हणत होत्या? काही नाही. म्हणलं तुम्ही 2 लाख रुपये द्या त्या मला. हो, जाग्यावर. तर मग तो पैसा चांगल्या मार्गासाठीच काम येईल. माझ्या परपंचाला घराचं लोन फेडील. आता तुम्ही नाही तरी असाच इकडं तिकडं डान्स बार मध्ये, हॉटेलांमध्ये 5 स्टार इकडं तिकडं उधळी त्याचा तो असाच जातो ना. जातो. मग हा तरी चांगल्या मार्गाला कामाला लागेल हा. बघा. मग तुम्ही म्हणता ते मान्य आहे मला. मान्य आहे का? मग चालेल ना मग, बर का? हा. आणि मी जे तुमच्या संग करी हा. ते तुमच्या नवऱ्याला सांगायचं काम नाही. हा, हो, काय बोलू राहिले तुम्ही? नाही नाही. माय नवऱ्याला कस काय सांगल हो? नाही हो, नाही. मी अजिबात असं काही सांगणार नाही. त्यांनी जर विचारलं ना का पैसे कुठून आले, मी सांगेल मा बापाने दिले. हा, असं उलट पालट बोला. हा. पण मग तुम्हाला तुमचं नाव कस काय सांगल हो? हा, कसं आम्ही एका कंपनीत राहतो. मग आणि वरून तुम्ही त्यांच्या वरचे साहेब. हा, आणि तुम्ही असं कृत्य माय संग केलं, तो घरात ठेवील का? तो तुम्हाला तर घरात नाही ठेवणार, पण माई आमच्या मोठ्या साहेबांना सांगितलं नोकरी जाईल ना. हा, म्हणजे तुमच्या अजून वरच्यांना सांगितलं? मग नाही हो, नाही. झाकली मोठ 1.25 लाखाची. हम्म. मी असं कस काय सांगेल तुमचं? तेच ना, मग मी त्याला भेटतो. नाही नाही. बरं, मग मी काय म्हणतो शांताबाई, मग चला ना मधी. जायचं मग लगेच. हा, चला. ते 2 लाख रुपये नंतर देशाल का? नंतर काम बिम झाल्यावर देतो ना. हा का? हम्म. बर बर. चला मग, चला मग. माझी बा जीवाची मौज माझ्या झाली ना,
काय पैशाला चालते त्या अहो पैसा काही सगळं काही असतं का? माणसाचं जीवनाचं आनंद महत्वाचा असतो. आणि मग- काही मेल्यावर काय उरावून येतं का माणूस? नाही नाही मग मग हेच तुम्ही काय उरावून येणार आहे का? नाही, काहीच का नाही. पैशात तुम्हाला जाळणार आहे का? नाही जाणार. आका जाळून तुमचं सोनं होणार आहे का? राखच होणार आहे ना. हा मग चला बरोबर. चला उठ. ती बॅग घेते का तिकडे? हो हो बापरे, बॅगचं लक्षातच नाही घ्या. चाल मग. चला चला चला, तुम्ही पुढं तुमचं घर माहित नाही. या ना. आलो आलो. हा. काय भारी रूम आहे हो. बसा. हा बस. बॅग ठेवते मी हा ठेवा कपाटामध्ये. ठेवा. बसा. काय तुमचं रूप दिसतो, एकच नंबर. हं? मग शांताबाई काढू का काय? शर्ट? काढू ना. आणि मस्त या बा, माझं जर काम चांगलं तुम्ही करून दिलं हा हं? तर तुम्हाला याच्यापेक्षा जास्त पैसे दे. 2 लाख दिले ना, हं. पुढल्या टायमाला आलो का 3 लाख देईल. 3. हा का? हो होय. अहो तुम्ही कायला टेन्शन घेत्या? तुम्ही फक्त पाहत करा मी काय काय करते. हो हो. तुम्हाला असं खुश करते, असं खुश करते ना अहो, का तुम्ही पुढच्या वेळेस 3 लाख काय 4 लाख स्वतःहून देऊन जाशाल मला. मग तुम्ही ना खुश करणार होते ना, म्हणून मी तुम्हाला शब्द सांगितला. काय झालं माहितीये का, तुमचा नवरा तिकडे आहे आणि मला माया मनाला वाटलं बा तुम्हाला त्याचीच गरज असेल नाही का, म्हणून मी तुम्हाला हा शब्द बेतच टाकला. पण तुम्ही त्याच्यावर नाकार नाही दिला. अलग द्या. आज पण मी काल एवढ्या लांब जात जाऊ, अरे एवढं सोन्यासारखं पाखरू भेटलं ना. चालेल मग करा. आता आहे ना आपण सुरुवात करू बर का. वा वा, बरं झालं इडल्या इडच सगळं भेटलं. नाग इकडे येईन तिकडे येईन. काय म्हणते? काही नाही काही नाही, म्हणजे छान वाटतं बर का. तुमचं शरीर असं आहे का, लय ना बारीक आधी हो. जाऊ द्या, मला असंच लागत होत. हा का? शांताबाई बाई, हा. लय मजा येते हो. तुमची लय दिसाची इच्छा राहिली होती ना. ते नवरा अमेरिकेला राहतो ना. वर्ष झालं ना काय? नवऱ्याला तुमच्या? हा 2 वर्ष झाले ना कंपनीत लागून. छान वाटलं. एवढ्या दिसाची ना कसर निघाली. बरं आता बघा शांता, आता भारी वाटलं. आता सोडा. हो सोडितो आता. मस्त वाटलं. असं जर मला तुम्ही जर कायमचा एन्जॉय दिला ना, तर मी कुठं जाणार नाही. हा ना. तुमच्या वरून तुम्ही कोणाचा तुमचा फोन प्ले चालू करून घ्या. हा मी तिकूनही पैसे पाठीत जाईल तुमच्या नवऱ्याच्या इरायची. हा ना. हा बरोबर. त्याला काय त्याला 20,000 रुपये पेमेंट आहे ना. मी तुम्हाला महिन्याला आहे ना 25 तरी टाकीत जाईल. दर महिन्याला 25. हा का? हो. बापरे. माझा फोन आल्यावर उचलीत जा. उचलील ना मी. मला फोन करीत जा. 25,000 रुपये ना माझ्या पगारातले तुम्हाला दर महिन्याला दिले. बर बर. तुमच्या नवऱ्याच्या बाजूलाच राहू द्या, आपल्या कोण घ्या. हो, मला अशीच मस्त काम करून देत राहा. बरोबर. चालेल ना. हा. अहो लय घाम निघाला. हा ना. हा ना. हो किती गळू राहिला. अहो लय गळू राहिलं. टपटपा घाम. अहो घाम तर गळाला सगळंच मोकळं झालं. हा का? एकच नंबर बर का. शांताबाई, आता आहे ना माझं सगळी इच्छा पूर्ण झाली. तुम्हाला नंबर देतो, ते फोन करीत जा. बरोबर. बरं आता मी धरू का? हा तुम्ही या मग आता. हा चला, घ्या काळजी हो हो. बर का. हा जाऊ का? हा.
जाऊ द्या बर का. मग तुमच्या घरी कोणीच नाही का पाहुणे? हा, माझ्या घरी आहे, आई वडील आहे. लय शिकले हो तुम्ही. हो लय शिकले. ते हुशार माणसाचं काम आहे. हा मग. शाळेत तुमचा 1 नंबर येत असणार पहिला. शेवटून ना. पहिला हो. 1 नंबर यायचा ना. यायचा मग. म्हणूनच गेले अमेरिकेला, हा. नाही तर भारतातच राहिले असते. हो. आणि आता अमेरिकेवरून भारतात आलो महिनाभर. हा. आता महिनाभर आलो. हा. आणि तुम्हाला महिन्यात जर काही अडचण आली हा. तर करा कॉल. अहो आता काय, आता तुम्ही माझे मी तुमची झाली. हा ना. आता कॉलचं काय, आता आपले सारखेच फोन होत राहतील. हो हो चालेल. मग चालू. हा हा चला. आणि चला, ती तुम्हाला सोडविते ना. हा ऐका ना, ती बॅग व्यवस्थित ठेवा. हो हो. चला चला. या मग. हा? हा अरे बापरे. हा थांबा थांबा, तुमचे पैसे द्यायचे राहिले. हा 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 हा. 2 लाख रुपये राहिले ना. हो हो या बाई. हे तुमचे 2 लाख रुपये. हा हा. हा बरं बरं, आता काही मोजीत नाही बसत. नाही आहे बंडल आहे. बरं बरं. जाऊ का. हा चला बाय बाय. चला. हा, फोन करा. हा. पया येडच दिसतंय. 2 लाख रुपये देऊन गेला आणि वरून मला म्हण माझ्याशी अजून चांगल्या वागल्या तर तुम्हाला 2 काय 3 लाख देईल, 4 लाख देईल. आणि तुमच्या नवऱ्याच्या वरचा साहेब आहे, मला महिन्याला 1 लाख रुपये पेमेंट आहे. बया बरं झालं, मला काही असं करायला चांगलं वाटत नाही, पण घरावले कर्ज आहे. तेवढंच आता मी चांगल्या मार्गाला तरी पैसा खर्च करील, नाहीतर इकडं तिकडंच उधळीत होता तो डान्स बारला आणि इकडं तिकडं. चला आता आहे ना, नवऱ्याने बॅग मध्ये काय दिलंय ते पाहते आणि मस्त आता साड्या घेते, मस्त घराचं कर्ज भरते. चल बाई, आता नवऱ्याने काय सामान दिलंय बॅग मध्ये मला पाहू दे. काय काय खायला दिलं असं. थांब, आधी यांना फोन करू दे मला, सामान भेटलं म्हणून. हॅलो. हॅलो. अहो काय करू राहिले तुम्ही? काय नाही, ते हा का. हा. शांता, हा तू माझा मित्र आला होता का? हा, तुमचा मित्र तो बबनराव इंडफिरे ना. हा हा हा. हा आला होता आला होता. त्यांनी ना बॅग दिली आहे, म्हणे तुमच्या नवऱ्याने सामान दिलं. आणि 2 लाख रुपये दिले का त्यानं? 2 लाख? हा. 2 लाख नाही दिले. नाही दिले. मी त्याच्याजवळ 2 लाख रुपये दिलते, त्यानं तुला दिले नाही का? असे काय मामा पप्पा करू राहिली? अहो म्हणजे 2 लाख ते तुम्ही दिले होते का? हो मी दिलते, त्याला म्हणलं घरी दे तू. हा का. हा का बरं त्यानं दिले नाही का? दिले 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 दिले. दिले ना. हो हो. मग जाऊ दे, मग जाऊ दे. हा हा. अशी काय करते, तुझी तब्येत बरी नाही का? कुठं, माझी तब्येत छान आहे ना हो. तुमची बरी आहे का? हा माझी बरी बरी. मी एकदम मस्त आहे. हा मी मस्त आहे इकडं. बरं बरं, ठेवू का मग? हो हो ठेव. हा, ठेवा ठेवा. हा. बाई, म्हणजे ते 2 लाख रुपये नवऱ्याने दिले होते. याचा मुडदा बसावला याचा. म्हणजे माझ्या नवऱ्याने 2 लाख रुपये दिले, तेच यांनी मला दिले आणि माझ्या मारून गेला. आणि मला म्हण मी अशीच इकडं तिकडं उधळीतो, तुम्हाला घ्या, तुमचं कर्ज नील होईल. म्हणजे आमच्याच पैशांवरून माझ्याशीच मजा मारून गेला. अरे देवा, कशी फसले मी, एवढी हुशार असून. काय केलं या बाबांनी? नवऱ्याचा फोन आला म्हणून कळालं, नाही तर काय कळालं असतं.
आता काय करू, याला कुठं सापडायला जाऊ? आमच्याच पैशांवर माझ्या शरीराची मजा मारून गेला मेला. आणि काही काही खोटं नाटं सांगितलं, मला एवढा पगार आहे तेवढा पगार आहे. देवा पांडुरंगा, काय करू आता? कुठं सापडू याला? पण मी याचा मुर्दा बसवल्याशिवाय राहणार नाही. याला मी पाताळात गेला तरी शोधून काढील. त्याला काय वाटत असल का मी या बाईला फसवलं? अरे मला कोणीच फसू नाही शकत. पण आता काय करू? आता गेला, त्याचा नंबरही नाही घेतला. आता कुठं शोधू त्याला? देवा पांडुरंगा.